सिमिलॅरिटी हा लेसन शिकून पूर्ण झालेला आहे. ह्या लेसनवरती आता आपण टेस्ट घेणार आहे. त्यामुळे आजचं जे लेक्चर असणार आहे ते सिमिलॅरिटीवरती रिव्हिजनवरती असणार आहे. आता ज्या वेळेला मी लेसन शिकवला त्यावेळी लेसन शिकवताना काय सांगितलं की पूर्ण सगळा लेसन शिकवलेला होता आणि नंतर डिक्लेअर गव्हर्नमेंटने काय केलं की ह्यातला 25% सिलेबस काय केला रिड्यूस केलेला आहे. मग रिड्यूस केल्यानंतर बऱ्याच मुलांना समजत नाही की काय रिड्यूस केलं. आता सगळीकडे PDF फाईल आली असेल किंवा शासनाचे नोटिफिकेशन झाले असतील, सगळं तुम्हाला माहिती कळालं असेल, पण ते जे आलेलं असते त्यातलं आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की ह्या लेसनमधलं काय कमी झाले ते. आता तसं म्हटलं तर सिमिलॅरिटी हा जॉमेट्रीचा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट लेसन होता. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ह्यातलं काय काय रिड्यूस झाले ते बघा. एक पहिल्यांदा अँगल बाय सेक्टर, अँगल बाय सेक्टर थेरम, आणि दुसरी प्रॉपर्टी 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन अँड देअर द ट्रान्सव्हर्सल, हे दोन्ही थेरम ह्या काय झालेल्या आहेत, कॅन्सल झालेल्या आहेत. मग आता याच्यावरती गणित कशामध्ये, प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 हा जास्तीत जास्त अँगल बाय सेक्टरच्या थेरमवरती बेसवरती आहे. मग यामध्ये ह्या दोन प्रॉपर्टी पूर्णपणे सिमिलॅरिटी मधून काय केलेले आहेत, कॅन्सल केलेले आहेत. हे काय अभ्यास करायचं नाही, ना ह्याच्यावरती एक्झाम्पल अभ्यास करायची, ना ह्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा. हे तुम्हाला रिड्यूस केलेलं आहे, हा पोर्शन सिलेबस मधून कट केलेला आहे. त्यामुळं काय झालं माहिती का, जे काही राहिलंच नाही या प्रकरणामध्ये, काय महत्वाचं सगळं बाकी सोपंच आहे. आधीच तुम्हाला बरंचसं कमी करून दिलेलं होतं, त्यात आता आणखी कमी. मग आता तुम्हाला सांगते प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काय काय कट झालेलं आहे. 1.2 मध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन नंबर 2 आहे, फक्त 3च क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, आणि क्वेश्चन नंबर 10. हे आहे फक्त 3च. हे बघा, हे रिड्यूस नाही आहे, हे फक्त 3च क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 11, हे फक्त 3च क्वेश्चन आहे. बाकी सगळं कट झालेलं आहे. आता एकूण एक्झाम्पल किती आहे, टोटल एक्झाम्पल आहे 11. आता यातलं सगळं बघितलं, असंच करा. हे आहे, हे काही कट झालेलं नाही आहे. क्वेश्चन 1, क्वेश्चन 3, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, क्वेश्चन 8, क्वेश्चन 9, क्वेश्चन 11, हे सगळं कट झालेलं आहे. त्याला असं बॉक्स करा. हे सगळं कमी झालं. आता याच्या व्यतिरिक्त काही कमी झालेलं नाही, फक्त 1.2 मधलं काय केलंय, हे सगळं त्यांनी कट केलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिणार असेल तर टेक्स्टबुकमध्ये लिहा, किंवा तुमचे जे आपली रेग्युलर नोटबुक आहे, हे IMP आहे. कारण आपल्याला काय कमी झालं हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. आधीच एक आपल्या स्कूल चालू नाही आहेत, क्लासेस चालू नाही आहेत, त्यामुळे आपला कुठला रिड्यूस सिलेबस झाला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट द्यायचे, तर हे कमी झालेलं आहे. बाकी सगळं म्हणजे 1.3, 1.4 हे सगळं आहे. आता याच्यानंतर आपण बघूया प्रॉब्लेम सेट. आता प्रॉब्लेम सेट मधलं काय ओळखायचं सांगते. जी अँगल बाय सेक्टर, जी आपण ह्याच्यानंतर बघूया प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट फर्स्ट. प्रॉब्लेम सेट फर्स्ट मध्ये बघितलं तर या दोन मुखांच्या बेसिसवरती 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्या संदर्भात जी गणित आहे ती सगळी कॅन्सल होणार. म्हणजे कुठली कुठली कॅन्सल होणार, क्वेश्चन नंबर 8 कॅन्सल झालेला आहे, क्वेश्चन नंबर 9 कॅन्सल झालेला आहे, क्वेश्चन नंबर 10 कॅन्सल झालेला आहे. बस तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये हा
सिलेबस काय झालेला आहे, रिड्यूस, कॅन्सल झालेला आहे. ही गणितं करायची नाही, बाकी सगळं पुस्तक करायचं. म्हणजे ह्या प्रकरणाचे ह्या दोन प्रॉपर्टीज, अँगल बायसेक्टरचे थेरम मी तुम्हाला शिकवताना मागचे व्हिडिओ बघितले तर त्यावेळेला मी सांगितलं तर अँगल बायसेक्टर इम्पॉर्टंट आहे, IMP आहे, पाठ करून ठेवा. पण आता काय झालं, अजून सोपं करून दिलेलं आहे, हेच कॅन्सल केलेलं आहे. त्यानंतर ही 3 पॅरलल लाईन्स आणि त्यानंतर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी कॅन्सल झाली आहे. आणि प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 11 हे कॅन्सल आहे. टोटल एक्झाम्पल बघितले तर 11 आहे, त्यामधले हे आहे आणि हे काय झाले कॅन्सल झाले, खाली दिले ते. हे व्यवस्थित लिहा कारण तुम्हाला टेस्ट द्यायचे. आणि प्रॉब्लेम सेगमेंटला क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 हा काय झाला आहे, सिलेबस रिड्यूस झालेला आहे. ठीक आहे, इथंपर्यंत आपण घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आता रिव्हिजन घेणार आहे. आता पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे ते तुमच्याशी थोडंसं डिस्कस करूया. म्हणजे आता जो मी पेपर काढलेला आहे सिमिलॅरिटीमध्ये, तो पेपर पॅटर्न सांगते तुम्हाला. म्हणजे आपला 9वीचा जसा पॅटर्न होता, 9वीची एक्झामच झाली नाही त्यामुळे तुम्हाला पॅटर्नच माहीत नाही. यावर्षी काय झालं, ह्या वर्ष जो बोर्डात आलेला होता त्यामध्ये काय केलं, पेपर पॅटर्न परत चेंज केला. म्हणजे त्याच्या गेल्या वर्षी पुस्तक बदललेलं होतं आणि त्याच्यामध्ये 9th इन्क्लूड केलेलं होतं. बोर्ड काय म्हटलं की मुलांना फार त्रास होत आहे, 9th सिलेबस कमी करा. आता बोर्ड पॅटर्न, आता ही जी पहिल्या सिमिलॅरिटीवरती टेस्ट होणार आहे त्याचा पेपर मी काढलाय, तो बोर्ड पॅटर्ननुसार काढलाय. म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये MCQ सॉल्व्ह करायला लागणार आहे, MCQ. आणि ह्याच्यासाठी मार्क आहे किती, 4 MCQ. आता MCQ मध्ये सांगते कारण तुम्ही पहिली टेस्ट द्यायला लागलाय, कुठं पण मिस्टेक नाही पाहिजे. तुम्ही पूर्ण क्वेश्चन लिहायला पाहिजे असं पण काही नाही. तुम्ही फर्स्ट लिहा, त्याचं जे आन्सर आहे ते फक्त MCQ मधलं लेटर लिहा. A असेल तर A लिहा, B असेल तर B लिहा, C असेल तर C लिहा, D असेल तर D लिहा. एक मुलं काय करतात, हे D लिहायचं आणि त्याचं पुढं लिहायचं 5. तुम्ही आता 10वीला गेलाय, 10th स्टँडर्डला गेलाय, कॉलेजला जाणार आहे तुम्ही, हे असं आड्याने करायचं नाही. एक तर आन्सर तर लिहायचं नाही तर सगळ्यात बोर्ड काय सांगतात, राईट ओनली देअर द लेटर्स. त्याचे फक्त तुम्ही काय करा, लेटर लिहा. असं आड्याने करू नका. कितीतरी मुलं, मी पेपर चेक करताना मला सापडते की A पण लिहायचं, दोन्ही पण लिहायचं. फक्त तुम्ही इथं काय करायला पाहिजे, लेटर. आता हे लिहिताना जसं मी खाडाखोड केलं तर मी मार्क देणार नाही. इथं समजा असं बरेच मुलं करतात, हे A आहे ते खोडायचं आणि तिथं B लिहायचं, असं असेल तर 0 मार्क. MCQला कुठंही खाडाखोड नसायला पाहिजे. एवढं पर्टिक्युलर तुम्हाला येत नाही ना, जागा सोडा तुम्ही. तुम्ही विचार करा. MCQ अजून एक महत्वाचं, आता इथं इक्वेशन असणार आहे. म्हणजे सपोज दॅट मी असं गणित दिलं तुम्हाला आणि ह्याची काय सांगितलं, हाईट लिहा असं सांगितलं मी तुम्हाला, तर बरीच मुलं काय करतात, हे कसं सोडवलंय हे सगळं लिहित बसतात. त्याची काही गरज नाही. एकदा तुमचा वेळ पण होतो ह्याच्यामध्ये भरपूर. या अशा गणितांना फक्त तुम्ही, बोर्ड पण तुम्हाला तिथं सूचना सांगत असते की तुम्ही फक्त त्याचं लेटर राईट डाऊन करायचं. तुम्ही कसं एक्सप्लेनेशन केलंय, काय केलंय याच्याशी आम्हाला काही नाही. तुम्ही फक्त तिथं लेटर लिहायचं. ह्याच्यामध्ये फालतू वेळ घालवत बसायचं नाही की कशा पद्धतीने केलंय, कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, इथं डायग्राम दाखवली पाहिजे, मग इथं BPT वापरली पाहिजे, काही गरज नाही आहे. म्हणून तुम्ही फक्त तिथं लेटर लिहायचं. ठीक आहे, खाडाखोड करायचं नाही. हा झाला पहिला क्वेश्चन. क्वेश्चन A मधला हा काय होता, फर्स्ट A होता. आता याच्यानंतर सॉल्व द क्वेश्चन असं असणार आहे. हे कंपल्सरी आहे, ह्याला कुठलाही ऑप्शनल नाही आहे आणि ह्याला किती असणार आहे, 4 मार्क आहेत. कंपल्सरी म्हणजे तुम्हाला 4च प्रश्न दिले असणार आहे. इथं मुलांचं मार्कांचं वेटेज कमी येते. आपल्याला वाटते हे सोपं आहे, पण एक एक प्रश्न असे विचारलेले असतात की मुलांचं इथं पर्सेंटेज कमी येते की लवकर कळत नाही. इथं तुम्ही सॉल्व्ह करा, काय वाटेल ते करा, एका वाक्यात लिहा, आम्हाला काय अडचण नाही. 1 मार्काचा आहे, तुम्ही कसं उत्तर दिलं डायरेक्ट तरी पण चालते. हा प्रश्न असणार आहे, ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन असणार आहे आणि ते कंपल्सरी किती मार्काला असणार आहे, 4. क्वेश्चन नंबर फर्स्ट जो असणार आहे त्याला कुठेही ऑप्शनल नाही आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट हा कंपल्सरी काय करायचा, सॉल्व्ह करायचा. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. आता जुन्या सिलेबसमध्ये काय होतं, फक्त एकच ऍक्टिव्हिटी यायची 3 मार्काला. आता काय केले नवीन पॅटर्नमध्ये की पहिल्यांदा सोप्या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करा. कंप्लीट द फॉलोइंग
ऍक्टिव्हिटी आणि इथं ऑप्शनल असणार आहे एनी 2 असे मार्क असणार आहे 4. आपल्याला इथं काय करायचं आहे त्या सेकंड क्वेश्चन मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी कंप्लीट साधी सोपी ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर एक एक मुलं काय करतात गणित लिहायचंच नाही, ते एम्प्टी बॉक्स आहेत ना ते तेवढंच लिहायचं. चूक. ॲज अ प्रेझेंटेशन साठी सांगते, जर तुम्ही लिहिलात आणि तुम्हाला काहीच मार्क पडत नसेल तर बोर्ड मार्क देते, पण तुम्हाला पेपर चांगला आहे म्हणजे त्यांचं असं आहे की मला जॉमेट्रीमध्ये आउट ऑफ आउट पडायला पाहिजे, मला एक पण मार्क नाही जायला पाहिजे, तर तुम्ही ऍक्टिव्हिटी सगळी व्यवस्थित लिहायची. तिथं बॉक्स करायचा कशाला काय आहे ते रिझनला व्यवस्थित पर्टिक्युलर. म्हणून सांगते एक वेळ आपला मॅथ्स 1चा पेपर कव्हर होतोय पण मॅथ्स 2चा पेपर कव्हर होत नाही, कारण हे लिखाणच भरपूर असते जॉमेट्रीला. त्यामुळे टायमिंगकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. एनी 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचे. ऍक्टिव्हिटी असणार आहे 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचे. मार्क किती असणार आहे 4. आता हा झाला एक क्वेश्चन. यातला बी काय असणार आहे सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन. एनी 4 सॉरी एनी 2 असणार आहे 4 नाही. इथं मार्क किती असणार आहे 4. आता इथं तुम्ही बरेच मुलं विचारतात की मॅडम इथं डायग्राम काढायची नाही. आता इथं 2 मार्काचा प्रश्न असेल ना, समजा तुमचं टायमिंग नाही बसत त्याच्यामध्ये, तुमचा जास्त वेळ झाला लागला तर त्या ह्याच्यामध्ये डायग्राम असेल आणि तुम्ही डायग्राम न काढता आन्सर लिहिलं चालतं, कारण मार्कांचं वेटेज किती आहे फक्त 2च सॉल्व्ह करायचं. आणि जॉमेट्रीचा पेपर लिहिताना एक लक्षात घ्यायचं, जे आपण डॅम शुअर आहे खात्री आपल्याला मला ह्याच्यात आउट ऑफ आउट मार्क पडणार क्वेश्चन 1 तर कंपल्सरीच लिहायचं आहे. एक एक मुलं काय करतात येते म्हणून ऍक्टिव्हिटी सगळ्या लिहायच्या, ही गणित सोपी असते म्हणून ती सोडवायचं. याचा परिणाम लास्टच्या क्वेश्चनला होते, कारण लास्टचा क्वेश्चन किती मार्काचा असणार 4 मार्क. 4 आणि 4 8 मार्काचा आहे. तिथं थेरम अवघडते आहे. मग काय होते आपल्याला टेन्शन येते, टेन्शनच्यामुळे आपले ज्या स्टेप आहेत त्या चुकतात. एक स्टेप चुकली की पुढच्या सगळ्या पायऱ्या काय होत जाते चुकत जाते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचं, जेवढं विचारलंय तेवढं ज्याच्या बाबतीत आपण डॅम शुअर आहे ते पहिल्यांदा लिहायचं जॉमेट्रीच्या बाबतीत. हे स्ट्रिक्टली लक्षात ठेवायचं. झालं या त्या 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये डायग्राम नाही काढली तरी पण चालते. एनी 2 सॉल्व्ह करायचे, त्याला मार्क आहे 4. आता इथून पुढे काय होतं टायमिंग जास्त वाढायला लागतंय, कारण इथून पेपर सगळा काय होत जातोय मोठा होत जातो जॉमेट्रीचा. आता क्वेश्चन नंबर 3A परत आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. एनी 1 फक्त एकच करायचं, 2 म्हणजे ह्याला 2 ऑप्शनल आहेत आणि एकच सॉल्व्ह करायचं. त्यामध्ये मार्क झालाय 3. बघा कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, सॉरी ह्याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी आहेत त्यातली एक सॉल्व्ह करायची. खूप मोठं असतंय, सगळं लिहायला लागणार आहे. 3 मार्क आहे. डायग्राम ड्रॉ करायची, सोल्युशन लिहायचं, हे सगळं करायचं. त्यामुळं ह्यातलं एकच ऍक्टिव्हिटी लिहायची आणि ह्या ऍक्टिव्हिटीची मार्क किती आहे 3 मार्क्स आहे. कळालं. त्यामुळे पेपर कसा कव्हर करायचा ते तुम्ही लक्ष द्या. ह्यातला बी सॉल्व्ह फॉलोइंग क्वेश्चन. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर 3 मधला बी आहे. प्रत्येकाला फक्त एकच ऑप्शनल आहे. ऑप्शनल भरपूर आहेत. जुन्या सिलेबसमध्ये जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये ऑप्शनल होते, पण आता ऑप्शनल पण कमी केले की ह्याच्यामध्ये फक्त 4च गणित असणार आहेत. त्यातली किती सोडवावी लागणार 3 क्वेश्चन्स काय करायचे सॉल्व्ह करायचे. आणि यामध्ये कंपल्सरी फिगर ड्रॉ करायची, कारण ह्याच्यामध्ये काही काही ठिकाणी थेरम पण आहे. आलं लक्षात. हा झाला क्वेश्चन नंबर 3. हे बघतो then next question number 4A prove that question number 4A. question number 4A हा काय असणार आहे, इथं कंपल्सरी असणार आहे ना, इथं असते ती थेरम. आता फक्त इकडे लक्ष द्या, तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये काय असणार आहे 2 थेरम असणार आहे. बोर्डामध्ये काय असणार आहे पूर्ण पुस्तक असणार आहे. त्यातले कुठल्या पण पहिल्या 3 लेसन मध्ये कुठल्या पण 2 थेरम टाकले. आता ओव्हरऑल याच्यामध्ये बघितलं तर 3 थेरम होत्या. कुठली होती बीपीटी,
त्याच्यानंतर आपण बघितलं की अँगल बायसेक्टर इम्पॉर्टंट सांगते आणि द रेशोज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. आलं लक्षात? आधी हे तीनच होते इम्पॉर्टंट. 3 पॅरलल लाईन्स इन देअर ट्रान्सफर पण नव्हती, पण ती बोर्ड पॅटर्नची नाही आहे. आणि कॉन्व्हर्स ऑफ पीपीटी हे फक्त त्याचं स्टेटमेंट दिले, थेरम तर कॅन्सल केलेले. मग आता याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, अँगल बायसेक्टर तर कॅन्सल झाले, बीपीटी तर मी तुमच्याकडनं सारखं म्हणते की हे करणार आहे. मी इथं ऑप्शनल दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला बोर्डामध्ये इथं काय असणार आहे, ऑप्शनल असणार आहे. फक्त 2च थेरम राहतात, म्हणजे एक तर बीपीटी आणि रेशोज ऑफ द 2 सिमिलर ट्रायंगल्स ह्याच आपल्याला काढायचं आहे. मी इथं फक्त कंपल्सरी एकच थेरम देणार आहे, ती करायची लिहायची. समजलं? क्वेश्चन नंबर 4 ए मध्ये थेरम आहे आणि ह्या थेरमला मी ऑप्शनल दिलेलं नाही, बोर्डाला ऑप्शनल असणार आहे, पण आपल्या पेपरमध्ये टेस्टच्या पेपरमध्ये मी ऑप्शनल दिला नाही, कंपल्सरी एकच थेरम घातले. आलं लक्षात? तिथं प्रूव्ह दॅट करायचं. आणि सगळ्यात लास्टचा क्वेश्चन बी, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. इथं असणार आहे एनी 2 आणि इथं मार्कांचं वेटेज किती असणार आहे 8. आता इथं लक्ष द्या, हा खूप महत्त्वाचा आणि जास्त वेटेज आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 याच्या मार्कांचं वेटेज बघितलं तर ओव्हरऑल किती आहे, 12 मार्क्स आहे. 12 मार्क्स आहे. बघा तुम्ही आधीपासून सगळे एक्स्ट्रा सॉल्व करत गेलं तर डेफिनेटली इथं अडकलं. आणि बोर्ड पण तसंच करते, पहिला खूप सोपं देते आणि नंतर सगळ्या शेवटी काय ठेवलेला अवघड, की जिथं मुलांचं कन्फ्युज व्हायला पाहिजे, मार्कांचं वेटेज कमी यायला पाहिजे. आत्ता पण तर बघितलं, आत्ताचा रिझल्ट लागला तर मॅथ्समध्ये पटकन पूर्ण, मॅथ्स आणि सायन्समध्ये आउट ऑफ नाही आहे. बाकी संस्कृतमध्ये असतील फार म्हणजे काय केले, बारीक सारीक चुका ठेवल्यात. आपल्याला हे वाटतं की भरपूर ऑप्शनल आहेत, आपल्याला मार्क्स मिळतील. इथं मुलांचे परीक्षेच जातात, त्यामुळं आपण चांगलं कॉन्सन्ट्रेट करून पेपर काय करायचं, सॉल्व करायचा. आता मी अजूनच सांगते माझ्या पद्धतीने, तुम्ही क्वेश्चन नंबर 4 पहिल्यांदा लिहिला तर कुणाही चूक म्हणत नाही. क्वेश्चन नंबर 4 हा पहिला लिहिला. बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही बाबा मी लास्टला विसरतो, तर तुम्ही व्यवस्थित लिहायचं. पहिला क्वेश्चन नंबर 4 लिहिला तर काही अडचण नाही. उलट आपलं व्यवस्थित टायमिंग भरपूर असते, डोकं माइंड शांत असते, आपल्याला आपण जे प्रिपरेशन केलं ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. सपोज दॅट तुमच्या इथं पहिल्या ठिकाणी भरपूर वेळ गेला तर शेवटी काय होतं, आपलं जमलिंग होतंय, चुकतंय, खडाखड होतंय, काहीतरी एक स्टेप राहते आहे, मग पुढे अडकळत कशी तर आपण ते थेरम कम्प्लीट करतोय. तसं नसेल तर तुम्ही हे पहिला घ्या, काही अडचण नाही, हा घ्या, नंतर हा क्वेश्चन घ्या आणि मग हे डोकं शांत घेऊन हे सोपंच असते, ह्याला काय डोकं जास्त चालवावं लागत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमचा पेपरचा पॅटर्न असणार आहे. आधी पेपरचा पॅटर्न तुम्हाला डिस्कस केला, कारण आपल्याला पहिला टेस्ट पेपर द्यायला लागला आहे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे कसा पेपर असणार आहे, काय आहे. लिहून घ्या व्यवस्थित आणि त्यानुसार सॉल्व करायचं. आता याच्यामध्ये गणितं कुठली असणार आहे, जी इम्पॉर्टन्स सांगितलं. तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये तशी काहीच अवघड नाही आहे गणितं. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम सेटमध्ये गणित येणार. यामध्ये जास्तीत जास्त गणितं कुठले येणार, प्रॉब्लेम सेट. मी ह्या लेसनचा सिमिलॅरिटीचा प्रॉब्लेम सेट घेतलेला आहे. मागचे व्हिडिओ बघितला तर मी ह्याचा काय घेतलेला, प्रॉब्लेम सेट घेतलेला. अभ्यास करा, कारण प्रॉब्लेम सेटमध्येच गणित असे की ती 4 मार्कांनी येते. प्रॅक्टिस सेट खूप सोपं आहे. प्लस तुम्ही काय बघायचं, सॉल्व एक्झाम्पल बघायचं. प्रत्येक सॉल्व एक्झाम्पल आपल्याला येतं नाही. त्या सॉल्व एक्झाम्पल झाल्यानंतर ऍक्टिव्हिटी पुस्तकामध्ये भरपूर आहे. मग ती ऍक्टिव्हिटी जी सोपी ती येत नाही. ह्याच्यामध्ये पण काय ते जराशे वेगळ्या पद्धतीने कुठली विचारले ती ऍक्टिव्हिटी येतात. ठीक आहे. आता आपण जरा कुठले वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारतात ते बघू. आता आपण प्रॉब्लेम सेट मधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन की त्याला प्रॉब्लेम सेट मध्ये पण स्टार्ट केलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की तो बोर्डाला पण येईल. तुम्ही काय करायचं, आता मी परत रिवाईज, आता हे आपण रिव्हिजनचाच तास ठेवलं सिमिलॅरिटीचा. मग बरेच जणांना त्यावेळी काही लक्षात आलं नसेल किंवा ब्लँक झालं असेल तर आज आपण परत काय करूया, रिवाईज करूया प्रत्येकदा. आधी क्वेश्चन्स लिहूया. बघा काय आहे क्वेश्चन्समध्ये बघू. प्रॉब्लेम सेटमध्ये झालेलं आहे. याचा क्वेश्चन नंबर 13. ह्याला पुस्तकामध्ये पण असं स्टार्ट केलेलं, जे स्टार्ट केलेलं असणार आहे ती जराशी वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन असणार आहे.
सगळं गणित नीट बसत नाही, सगळं गणित नीट बसत की परत त्याच्यामध्ये वेळ जातो. आपल्याला भरपूर गणित बघायचे. आपल्याला प्रूव्ह असं करायचं आहे डीई स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू ईसी. मी डायरेक्ट प्रूव्ह लिहिलेलं आहे. आता प्रूव्ह का लिहिलं, गणित मोठं आहे, त्यामध्ये सगळं लिहित बसायला गेले तर परत वेळ झाला, त्यामुळे गणित नको लिहायला. ह्या गणितामध्ये हिंट दिली आहे, ती हिंट काय आहे ती फक्त लिहूया, म्हणजे आपल्याला उपयोगी येणार आहे. म्हणून मी वरती हिंट, हे मागच्या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन्स मी घेतलेला आहे. मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन घेतला, त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. आता फक्त हा इम्पॉर्टंट मला वाटतोय, परत टेस्टमध्ये येऊ शकतोय, म्हणून आपण काय करायचं रिव्हिजनसाठी शॉर्टकटमध्ये लिहिलं. हिंट काय आहे बघा ह्याच्यामध्ये, शो दॅट triangle GBD is similar to triangle CFE. Use GD is equal to FE is equal to DE. ही हिंट आहे. आता ही हिंट काय आहे, तुम्ही पेपरला नाही लिहिले तरी पण चालते, फक्त ही लक्षात ठेवायची. आता मी त्याला वरती काय आहे तुम्ही लिहिताना रेड पेन लिहिलं तरी पण चालते का, आणि याच्या बेसिसवरती आपल्याला हिंट दिले त्यांनी. ही हिंट काय आहे आपण परत एकदा बघूया. जीबीडी हा सिमिलर कुणाला दाखवायचा आहे, कुठला ट्रायंगल सीएफई, म्हणजे हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचे सिमिलर दाखवायचे. ही हिंट आहे, म्हणजे आपल्याला इथं त्यांनी सांगितलं हे दोन काय करा सिमिलर दाखवा, आणि तुम्हाला काय होईल जे प्रूव्ह करायचं ते मिळेल. अजून एक हिंट आहे, त्यांनी काय सांगितलंय की जीडी इज इक्वल टू एफई इज इक्वल टू टी, म्हणजे ह्या लाईन्स आहेत की नाही ह्या सेम आहे. कुठल्या जीडी किंवा सेगमेंट ही ईएफ आणि ही टीई. आता कसं काय असेल, मी इथं गिवन लिहिलं नाही, गिवन लिहिलं नाही म्हणजे जरासा वेळ जाते, आपण प्रूफ वरती लिहूया डायरेक्ट. गिवन मध्ये काय सांगते, ट्रायंगल एबीसी, अँगल ए इज 90 डिग्री झालं. हा एचं माप किती 90 अंश. त्यानंतर आपल्याला इथं सांगताना त्यांनी काय सांगितलंय, हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर कुठला DEFG, हे त्यांनी गिवन मध्ये सांगितलंय की DEFG हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय आहे स्क्वेअर. मग स्क्वेअरची प्रॉपर्टी इथे यूज करायची की ऑल साइड्स आर सेम, आणि ईच अँगल किती असणार आहे स्क्वेअरचा 90 डिग्री. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. कळाली हिंटचा कसा उपयोग करायचा ते. हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरची प्रॉपर्टी काय ईच अँगल इज 90 डिग्री, म्हणजे आपण हे मी इथं न करता इथं करते, म्हणजे आपल्याला पटकन समजून सांगायला आणि थेरम लक्षात येईल. थेरम कधीही पाठ करू नका, डायग्राम मध्ये काय दिले आणि त्याचा कसा आपण वापर करायचा त्या बेसिसवरती करायचा. प्रूव्ह कळालं. आपली बरीचशी मुलं काय करतात, हे असं एवढं सगळं डायग्राम मध्ये बघितलं किंवा त्यांच्या माइंडमध्ये सेटअप झालेलं असते, हे किचकटच आहे आणि हे काय माझ्या डोक्याला लई त्रास देणार आणि हे मी काय करणार नाही, असं सहज त्यांनी 4 मार्काचं सोडून देतात. तुम्ही 4 मार्काचं सोडून दिला तर तेवढे तुमचे पर्सेंटेज कमी येणार. ते हे ऑलरेडी तुम्ही 4 मार्क सोडून दिला आणि तुमचे पेपरच्या किती चुका झाल्या असतील असं बघितलं तर म्हणून आउट ऑफ होत नाही. आधी पहिल्यांदा जी फिगर आहे त्या फिगरचा चांगला स्टडी करायचं, तिथं आयडेंटिकल मार्क करायचे की काय दिले ते. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. प्रूफ लिहूया. प्रूफ लिहिल्यानंतर ह्या प्रूफमध्ये काय सांगायचं की आपल्याला जे दिले तेच लिहूया आपण. हा असं लिहिते मी, DE a quadrilateral DEFG is a square. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे DEFG हा काय आहे स्क्वेअर आहे. आता मी पहिल्यांदा ते का सांगितलं, कारण स्क्वेअरचा प्रत्येक अँगल काय असणार आहे 90 डिग्री, हे मग आपल्याला वापरायचं आहे. म्हणून इथं काय म्हणलं मी, ईच अँगल ऑफ अ स्क्वेअर, अजून काय दिलेलं आहे इथं, ठीक आहे आपण असं लिहिलं तिथं, DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू G असं लिहूया. ठीक आहे. आता याच्यानंतर अजून गणितामध्ये काय दिलेलं आहे की ही GF पॅरलल कुणाला आहे BC ला आहे. इकडे बघा कसं लिहायचं पुढे. देन GF इज अ पॅरलल DE given. So GF is a
BC. त्याचं रिझन काय? B डॅश D डॅश E डॅश C. हे बघा सगळ्या सेट सेम आहेत, सेट सेम आहेत म्हणजे इक्वल आहे, म्हणून मी इथं काय घेतलं, GF पॅरलल काय घेतलं, DE घेतलं. ठीक आहे, इथे पण समजलं. मग ज्या GF पॅरलल DE आहे त्या GF पॅरलल कुणाला असणार आहे, BC ला असणार आहे. का? B डॅश D डॅश E डॅश C. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन ट्रायंगल मध्ये जायचं आहे. पण त्या दोन ट्रायंगल मध्ये आता इकडे बघा, मी बघायची प्रॉपर्टी काय सांगितलं की स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. म्हणजे बघा तिथे अँगल A घेतला तर अँगल D पण काय झाला, 90 डिग्री झाला. येते का लक्षात? आपण इथं काय करूया, त्याच्यानंतर पुढे मी असं लिहिते, GF parallel BC and AB is a transversal. हे बघा ही GF पॅरलल BC ला आणि AB काय घेतली, ट्रान्सव्हर्सल. एक लक्षात घ्यायचं, दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल आली, दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल आली, एक तर तिथं करस्पॉन्डिंग अँगल होती, नाही तर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल कसं ओळखायचं, तिथं झेड आलं तर ते काय असणार आहे, अल्टरनेट अँगल. आणि 1 by 1 आता इथं तर कुठं झेड दिसत नाही आपल्याला तयार झालेलं, म्हणजे इथं काय असणार, करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. मग GF पॅरलल BC घेतला आणि AB मी काय घेतली, ट्रान्सव्हर्सल. आता बघा मी इथं एक कलर चॉकनी आयडेंटिकल मार्क्स करते. आपण कसे घेऊया अँगल, अँगल FGA, GF पॅरलल BC म्हणजे ना, अँगल FGA याच्या बरोबर खालचा अँगल कुठला येणार, करस्पॉन्डिंग अँगल CBA. कळलं? हा समजलं काय काय सांगायला ते बघा. FGA आता अल्टरनेट अँगल कसं ओळखायचं, सॉरी करस्पॉन्डिंग अँगल. या अँगलच्या बरोबर खाली एक अँगल यायला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल. ऑब्झर्वेशन चांगलं, FGA इज द कॉन्ग्रुएंट कुठला घेतला मी, CBA. ठीक आहे, आपण इथं लिहूया अँगल FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CBA. CBA त्याचं रिझन काय लिहिलं मी, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, पण मला काय करायचं आहे, आपल्याला हे सांगितलं ना की तुम्ही हा ट्रायंगल घ्या म्हणून, कुठला, जीबीडी ट्रायंगल मध्ये जायचं आहे. हा एवढ्या मोठ्या ट्रायंगलची काय गरजच नाही अँगलची. मग आपण त्याला काय करूया, कट करूया की फक्त या ट्रायंगल मध्येच अँगल येईल असा. म्हणजे कुठला लिहायला पाहिजे, DBG. एवढं मोठं नाव घ्यायची काय गरज आहे, येते का लक्षात? म्हणजे अँगल FGA हा आपण एवढा मोठा घेत होतो का नाही, हा एवढा मोठा न घेता तर आपण काय करूया, शॉर्टकट रिड्यूस करूया, छोटं करूया की ह्या ट्रायंगल मध्येच येईल. म्हणजे मी कसं घेतलं बघा, अँगल FGA इज कॉन्ग्रुएंट, कसं घेणार मी, DBG. अँगल DBG. याचं कारण काय, कुणाच्या मध्ये आले, C डॅश D डॅश B, C डॅश D डॅश B. आणि वरती काय घेतली आपण, B डॅश G डॅश A. हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्याला इथं काय दिलं आपण, इक्वेशन फर्स्ट. समजलं इथंपर्यंत? आपण काय काय सांगितलं बघा की हा BDEFG हा काय आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हणजे त्याचे अँगल 90 डिग्री असणार आहे आणि ही साईड त्याला पॅरलल असणार आहे. GF पॅरलल मी काय केलं, DE केलं. ही GF पॅरलल कुणाला झाली, BC ला घेतली. दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल घेतली तर तिथं अल्टरनेट नाही तर करस्पॉन्डिंग येणार. इथं Z तयार झालं नाही म्हणजे काय असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल. कसं घेतला, FGA आणि CBA असं घेतलं. एवढ्या मोठ्या अँगलची काय गरज नव्हती म्हणून FGA आणि कुठला घेतला, DBG. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल काय करायचे, कॉन्करंट दाखवायचे. कुठले दोन ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल मोठी थेरम आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या. इन ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल FGA आणि खालचा आपल्याला कुठला दाखवायचा आहे, GBD. आता इकडे लक्ष द्या, FGA आणि GBD दाखवायचा आहे. FGA
90 डिग्री. ए किती आहे 90 डिग्री आणि हा डी किती आहे 90 डिग्री. तुम्ही 3 अक्षरी नाव लिहिला तरी पण चालते. त्याच्यापेक्षा सोपं डायरेक्ट असं या अँगल ए इज इक्वल टू अँगल डी इच किती आहे 90 डिग्री. म्हणून मी असं लिहिते अँगल ए इज इक्वल टू अँगल डी इच 90 डिग्री. झालं. आता इथं आपण लिहिले ते अँगल लिहिले. अँगल एफ जी ए इज अ कॉन्ग्रुएंट अँगल DBG फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. म्हणून हे दोन ट्रायंगल FGA इज अ सिमिलर ट्रायंगल GBD. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. एक अँगल 90 डिग्री झाला, एक अँगल करस्पॉन्डिंग अँगल आला. म्हणून हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर झाले? AA टेस्टने. ह्याला आपण लिहूया AA टेस्ट. आणि हे आपल्याला लागणार आहे म्हणून ह्याला आपण इक्वेशन काय देऊया 2 देऊया. त्याला पुढे लागणार आहे. ठीक आहे. इथं पण समजलं. आता याच्यानंतर जसं आपण लेफ्ट साईड ह्या राईट साईडनी बघितलं होतं, आता उलट बघायचं. बघा जरासं आपल्याला किचकट वाटेल, काय किचकट नाही, आपण इझिलीच बघायचं. परत मी काय लिहिलं इथं नाव GF पॅरलल BC. आता मी ट्रान्सव्हर्सल तेवढी बदलणार आहे. अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. GF parallel BC and the AC is a transversal. GF parallel BC ला घेतलं आणि AC ट्रान्सव्हर्सल घेतली. आता कसं दाखवले बघा. आता बरोबर ह्या साईडला आपल्याला अल्टरनेट करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचे. कसे येतील बघा. GFA अँगल GFA and अँगल BCA अलग अलग लक्षात एका खाली एक. मगाशी कसं घेतलेलं FGA घेतलेलं आणि कुठलं घेतलेलं CBA. आता बरोबर कुठे येणार GFA आणि BCA. ठीक आहे. म्हणून मी आता इथं लिहिते अँगल GFA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल GFA इज अ कॉन्ग्रुएंट BCA. ह्याचं रिझन काय परत करस्पॉन्डिंग अँगल. आता एवढे मोठे अँगल नको आहे की हा BCA हा नको आहे. आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये जायचं आहे कारण हे दोन सिंगल दाखवायचे ना इथं CFE. म्हणून मी ह्याचं कसं रिड्यूस फॉर्म घेणार बघा. BCA आहे मग BCA असं न घेता कसं घ्यायला पाहिजे GFA आणि कसं घ्यायचं ECF. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा परत लिहिलं असं अँगल GFA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. कुठला लिहिला मी ECF. त्याच्यानंतर ह्याला आता इथं 1 दिलेले, इथं 2 दिले, इथं लिहूया आपण 3. याचं रिझन काय B डॅश E डॅश C आणखी कुठला आहे A डॅश C डॅश F डॅश A. ठीक आहे. आता आपल्याला परत ह्या दोन ट्रायंगल मध्ये जायचं. कुठल्या दोन ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल CFE. हे बघा कुठला ट्रायंगल FGA आणि CFE. आता याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही A 90 डिग्री आणि E पण काय आहे 90 डिग्री. म्हणून इथं असं लिहिते मी अँगल A इज इक्वल टू अँगल E इच 90 डिग्री. परत आपण हे लिहूया अँगल GFA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ECF फ्रॉम इक्वेशन 3. दोन अँगल आले म्हणून ट्रायंगल FGA is a similar triangle CFE by AA test.
इक्वेशन काय म्हणूया 4 म्हणूया. त्याला इक्वेशन मी काय म्हणाले होते, ह्याला 3 म्हणाले होते, सॉरी ह्याला 3 म्हणणे, ह्याला 2 म्हणणे आणि इथं 4 म्हणणे. आता इथं पण तुमच्या लक्षात आलं असेल खूप मोठी थेरम आहे आपल्याला. इथलं मी जरा रफ करते म्हणजे लक्षात येईल. इथं पण तुम्हाला चांगलं समजलं असेल, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघा म्हणजे चांगल्या पद्धतीनं जिथं डाऊट आहे तिथं क्लिअर होईल तुमचं. हे रफ करते आधीचं. आता बघा बघितलं फ्रॉम इक्वेशन 2 आणि फ्रॉम इक्वेशन 4 याची लेफ्ट साइड काय आहे, सेम आहे. दोन्हीकडे ट्रायंगल कुठला आहे, FGA. ते आपण काय करायचं, कॅन्सल करायचं. फ्रॉम पुढे लिहूया आपण इथं, फ्रॉम इक्वेशन 2nd and 4th, 2nd आणि या 4th वरून ही लेफ्ट साइड दोघांची काय आहे, सेम आहे. म्हणून कुठला ट्रायंगल आला, ट्रायंगल GBD इज अ सिमिलर ट्रायंगल CFE. बघा आता पण आपल्या ह्या हिंटकडे आलेलं, ते हिंटमध्ये सांगितलं होतं कसं प्रूव्ह केलं तुम्ही सांगा की हा GBD सिमिलर ट्रायंगल CFE ला आलेला आहे. तुम्ही म्हणजे कसं बघा, ह्याची लेफ्ट साइड सेम आहे, हा FGA या दोन्ही ट्रायंगलला समान आहे. ज्यावेळेस दोघांच्यात हा कॉमन आहे तो निग्लेक्ट केला आणि हे दोघं काय झाले, सिमिलर झाले. ठीक आहे. आता याच्यानंतर आणखी इथे यूज काय सांगितलंय, GD = FE = D हे आपण सुरुवातीला लिहिलं. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले 2nd and 4th वरून. आता ह्याचे आपण काय करूया, करस्पॉन्डिंग साइड्स लिहूया. म्हणजे मी काय काय लिहिलं बघा, GB/BD = CF, सॉरी मध्ये CF कसं, BD बघा ही पहिली साईड GB अपॉन काय केलं मी CF बरोबर, BD अपॉन इथं काय घेतलं EF घेतलं आणि GD अपॉन काय केलं CE घेतलं. रिझन काय लिहायचं, करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग साइड. ठीक आहे. आता आपल्याला इथं कुणाचा स्क्वेअर करायचा आहे, DE चा स्क्वेअर करायचा आहे. हा DE चा स्क्वेअर यायला पाहिजे. आणि इथं बघितलं तर आपल्या ह्या सगळ्यामध्ये कुठं DE नाही आहे आणि आपल्याला साईड कुठली घ्यायची आहे, BD × EC घ्यायची आहे. म्हणजे इथं BD आणि इथं EC आहे, ह्या दोन साईडची गरज आहे. त्या पहिल्या साईडचा काही संबंध आहे का इथं प्रूव्ह मध्ये नाही. म्हणजे ह्या साईडला आपण काय करूया, कॅन्सल करूया. पहिल्यांदा काय कॅन्सल, लिहिताना तिन्ही लिहायचं नाही तर आपलं जमलिंग होतंय. मग आपण बघायचं ऑब्झर्वेशन, BD × EC करायचं आहे म्हणजे इथं BD आहे आणि इथं CE म्हणजे CC आहे, हे घ्यायला पाहिजे. आता ह्यांचा फक्त प्रश्न आहे. मग आता इथं काय करूया, मी ही साईड कॅन्सल केली काय आणि हे लिहूया पण BD अपॉन EF = GD अपॉन काय केलं मी CE. ठीक आहे. आता इथं काय करायचं, ही प्रॉपर्टी वापरायची आहे की सगळ्या साईड्स काय आहेत, सेम आहेत, कारण हा काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणून मी इथं असं परत लिहिलं, GD = FE = DE आणि ह्याला आपण रिझन काय लिहूया, गिवन म्हणूया. गिवन मध्येच दिले ना हिंट मध्ये त्यांनी की का लिहा सगळ्या साईड सेम, कारण DEFG हा काय आहे, स्क्वेअर आहे. मग आता जिथं EF आहे, EF ची किंमत ही कुणा इतकी आहे, D इतकी आहे आणि GD ची पण किंमत कुणा इतकी आहे, D इतकी आहे. म्हणजे हे रिप्लेस करून मी तिथं काय लिहायला पाहिजे, DE लिहायला पाहिजे. म्हणून मी इथं लिहिते BD अपॉन इथं खाली लिहिलं DE = GD रिप्लेस करून इथं काय लिहिलं मी DE अपॉन EC आहे किंवा CE लिहा. आता यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, DE² = BD इंटू काय केलं मी CE आणि हे आपलं इथं प्रूव्ह झालेलं आहे. आलं लक्षात, समजलं, खूप महत्त्वाची आहे. बोर्डाला ही नक्की येईल असं मला वाटतंय. मी काय देऊ नाही म्हणजे हे सांगितलं आणि लगेच यायला, पण बोर्डाच्या नुसार हे काय आहे, महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगलं प्रिपेअर करा. ठीक आहे. इथं आपली संपली. ओके. आता 2 मार्काचे क्वेश्चन. आता 2 मार्काचे म्हणजे आपल्याला पहिल्या वाटते सोपं असणार नाही. 2 मार्कामध्ये पण आता जास्त वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. आता तिथं काय विचारू शकतात, आता तुम्हाला जास्तीत जास्त ह्या लेसनमध्ये कुठली टेस्ट इम्पॉर्टंट आहे, AA टेस्ट बाकीच्या अदर टेस्टपेक्षा. कारण AA टेस्ट सांगितली की सिमिलरिटी येते म्हणून AA टेस्ट इम्पॉर्टंट आहे. आता इथं काय दिलं बघा,
असं ट्रायंगल दिले, 2 ट्रायंगल दिले, त्या गणिताला IM म्हणा. DMN असं गणित दिले आणि क्वेश्चन काय विचारले, दीज 2 ट्रायंगल आर द सिमिलर. हे 2 ट्रायंगल सिमिलर असणार आहेत काय. दीज 2 ट्रायंगल आर सिमिलर और नॉट. आता हा प्रश्न असं बघितलं तर बऱ्याचशा मुलांना जमलिंग होते. ए म्हणजे काय हे लक्षातच येते. सपोज दॅट हा क्वेश्चन 1 मार्कला विचारला तर काय चौकड मी आहे माझं नाव लिहिलं, तुझं नाव आहे ट्रायंगलचं AQ आहे. हे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. आता अँगल M आणि अँगल Q बघितला तर 55 आहे आणि N आणि R बघितला तर A आहे. असे 2 दाखवले तरी सिमिलर होऊ शकते. पण एक शाळेमध्ये शिक्षक काय आम्हाला देतात की ह्या Aचं माप काढायला पाहिजे, A कसं मेजर तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचं मेजरमेंट काढायला पाहिजे. मग यासाठी ह्या ट्रायंगल मध्ये जाऊया. इन ट्रायंगल DMN अँगल D प्लस अँगल M प्लस अँगल N इज इक्वल टू 180. 180 कसं घ्यायचं, सम अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता Dचं माप किती आहे 70. त्याच्यानंतर Nचं किती आहे 55 डिग्री आणि आपल्याला N काढायचं आहे. म्हणजे इथं किती आहे A आहे, A लिहिलं आपण इज इक्वल टू 180. आता यांची ॲडिशन 125 अँगल इज इक्वल टू 180. तर अँगल A लिहिलं मी 180 मायनस 125 5 इथं अँगल किती आलं 55. एचं मेजरमेंट किती आलं 55 आलं. आता इथं असं लिहायचं इन ट्रायंगल DMN अँड ट्रायंगल AQR. हे 2 सिमिलर दाखवायचे ना आपल्याला. मग आता इथं मी काय लिहिणार, अँगल M इज अ कॉन्ग्रुएंट अँगल Q. ईच किती आलं 55 and angle N is a congruent angle R. Each angle A means A is equal to 55. आता इकडे बघ, ह्या A ची व्हॅल्यू किती काढली आहे 55. इथं पण A आहे, याचा पण किती असणार आहे 55. म्हणून हे 2 ट्रायंगल DMN सिमिलर ट्रायंगल AQR बाय AA टेस्ट. 2 मार्कालाच बघा थोडं लिखाण घ्यायला लागतं. समजलं, ठीक आहे. आता इकडे बघा ही एक ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी मी परत एकदा ती ऍक्टिव्हिटी इथं A, इथं लिहिलं मी M, इथं लिहिलं B, इथं लिहिलं C. M is the midpoint of seg AB and seg CM is a median of triangle ABC. Area of triangle AMC upon area of triangle BMC.
आता इकडे बघा, बऱ्याच मुलांना ही ऍक्टिव्हिटी समजतच नाही. आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय वेगळं आहे ते सांगते. एम मिड पॉइंट दिलाय, ही पहिला लक्षात घ्या. आणि इथं काय, सपोज दॅट ही ऍक्टिव्हिटी टेस्टला आली तर याचं एक्सप्लेनेशन करायचं नाही. याचं एक्सप्लेनेशन कशासाठी आहे, तुम्हाला समजावं यासाठी आहे. एम मिड पॉइंट आहे, ज्या सेगमेंटचा मिड पॉइंट असतो तो पहिल्यांदा काय करणार, इक्वली 2 पार्ट करणार. म्हणजे काय झालं, इकडे लक्ष द्या. एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेग ए बी. मिड पॉइंट आहे म्हणजे इथं काय येणार, एम इज इक्वल टू बीएम येणार. हे दोन काय झाले, सेम झाले. आलं लक्षात, हे लक्षात ठेवायचं. हे दोन्ही सेमच आहे कारण तो त्याचं काय आहे, मिड पॉइंट आहे. दोन्ही इक्वल आहे. म्हणजे समजा हा 2 असेल तर आपण किती येणार, 2च येणार कारण मिड पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर सीएम काय आहे, त्याची मीडियन आहे. बऱ्याच मुलांना वाटतं ही त्याची हाईट आहे, ही हाईट नाही आहे, ही मीडियन आहे. हाईट वेगळी असते आणि मीडियम वेगळी असते. तर आपल्याला इथं एम्प्टी बॉक्स दिले. मग बऱ्याच जणांना काय वाटतंय की इथं सगळं त्यांनी काय करतात, पाठ करायचं आणि लिहायचं. आधी पहिल्यांदा सांगते, हे काय आहे, कॉमन हाईटची ट्रायंगल आहे. कॉमन हाईट कशाला सांगते. आता पहिल्यांदा ट्रायंगल दिला एएमसी. एएमसी या ट्रायंगलची हाईट कशी येणार, मी अशी काढणार की त्याची हाईट नेहमी लक्षात ठेवायची. जिथं परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री आहे ती त्याची हाईट. ठीक आहे. आपण सपोज याला नाव दिलं क्यू. हा ट्रायंगल एएमसी आहे आणि त्याची ही काय आहे, सीक्यू हाईट आहे. आता याच्यानंतर ट्रायंगल कुठला आला, बीएमसी. हा ट्रायंगल बघा, बीएमसी हा कसला ट्रायंगल आहे, ऍब्स्ट्यूस अँगलचा ट्रायंगल आहे. आणि ऍब्स्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट कधी पण आत नसते, ती ट्रायंगलची काय असणार बाई. म्हणजे ट्रायंगल बीएमसी याची हाईट पण किती झाली, सीक्यू. सीक्यूची पण हाईट एएमसी ची पण काय झाली, हाईट सीक्यू झाली. आणि बीएमसी याची पण हाईट कुठली झाली, सीक्यू झाली. याच्या लक्षात मी काय काय सांगायला येते, म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे असणार आहे, कॉमन हाईटचे ट्रायंगल असणार आहे. एएमसी ही काय झाली, एएमसी ची हाईट कुठली झाली, सीक्यू. आणि बीएमसी हा ऍब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, त्याची हाईट आउट ऑफ द ट्रायंगल असणार. म्हणजे या दोघांची हाईट काय झाली, कॉमन झाली. हाईट कॉमन आहे म्हणजे आपण यांचे फक्त काय घेणार, बेस घेणार. मग ह्याचा बेस कुठला, एएमसीचा एएम आणि ह्याचा बीएमसीचा बेस कुठला, बीएम. पण मी इथं काय सांगितलं की तो त्याचा काय आहे, मिड पॉइंट आहे. आणि मिड पॉइंट काय करतो, इक्वली सेम भाग करतोय. म्हणजे मी इथं काय घेतलं, एएम आणि बीएम पुन्हा इतकं आहे, एएम इतकं आहे. हे लक्षात घ्या, हेच लक्षात येत नाही की मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट काय करतोय, इक्वली भाग करतोय. पहिल्यांदाचा बेस लिहिला एएम अपॉन बीएम लिहिलं. मग मी परत इथं एएम लिहिलं आणि बीएम रिप्लेस करून काय लिहिलं, एएम. कारण ते त्याच्या इतकंच आहे. आणि ह्याला हे काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे याचं आन्सर किती आलं, 1. पाहिजे तर आपण अजून एक स्टेप लिहूया. ह्या एएमला एएम गेले, 1/1 आलं. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली, 1. आलं लक्षात, समजलं, ठीक आहे.